संघ जिंकला अष्टविनायक वडरे संघ त्यांचा एक प्रतिनिधी आमच्या समोर जोडले जा. इथून पहिल्याच चेंडूवरती हलक्या हाताने पनिश करत असताना हलक्याशा हाताने सन्मानजनक फटका राहिला गेला शुभमच्या विरोधामध्ये. पहिल्याच चेंडूवरती एक धाव घेत मात्र संघाचा स्वतःचं खातं ओपन करत स्कोर कार्डचा श्रीगणेशा झाला. इथून मात्र पहिल्या मॅचचा जो प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता तो मात्र दिला जातोय राहुल यांना. आपला एक प्रतिनिधी या लगेच वडराई संघ ते लॉट्स टाकण्यात येणार लगेचच. जो सामना चालू त्यामध्ये विजयी संघ आणि जो संघ जिंकला या दरम्यान, कारण पहिल्यांदा तर बाय मिळाली आहे टीम सी संघाला. इथून गोल्डन डकचा शिकार होत महेशला यावं लागतं बॅक टू द डगआउट. जो मात्र पहिल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता 5 विकेट्स ज्याने फायबर ज्याने पूर्ण केलं गेलं होतं तोच महेश यावेळेस येतोय गोल्डन डकचा शिकार होत असताना तंबूच्या आसऱ्याला. एक या आकड्यावरती पहिला झटका लागला जातोय हिरवा हिमाय भोगले पाडा या संघाला. बॅक टू द डगआउट गॉन. संघाची चिठ्ठी टाकण्यात येत आहे आणि एक चिठ्ठी जी असेल ती मात्र विजयी संघ जो झाला ती मात्र अष्टविनायक वडरे या दोन संघांदरम्यान हे लॉट्स टाकण्यात येत आहेत. इथून जी चिठ्ठी उचलली जाईल ती मात्र 2 हात करेल जय शंभो टेंबी सी या संघासमोर आणि जी चिठ्ठी राहणार आहे जी उरणार आहे त्याला मात्र बाय मिळत तो संघ तो मात्र क्वालिफाय सामना खेळण्यासाठी पदार्पण करणार आहे. तर इथून आपले होणारा सामना असेल जय शंभो टेंबी सी विरोधात अष्टविनायक वडरे या दोन संघांदरम्यान. या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो मात्र पदार्पण करणार आहे क्वालिफाय सामना खेळण्यासाठी. त्या ठिकाणी आपलं नाव नक्कीच निश्चित करणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफाय सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. तर यापुढे होणारा सामना असेल जय शंभो टेंबी सी विरोधात अष्टविनायक वडरे दोन्ही संघाचे कर्णधार. या इनिंग ब्रेकमध्ये आपण या नाणेफेकी करणार आहोत. तर मॅच इज ऑन आहे. त्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये दोन धुरंधर लढत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती घेऊन शुभम हा गोलंदाज बघतोय आपण. 5 चेंडू डिलिव्हर केल्यानंतर 5 धावा खर्च करतोय. चेंडू असेल यावेळेस प्रल्हाद साठी खुलवा टप्प्यात शिरले लाईन. यावेळेस स्टंप लाईनच्या खूपच बाहेर पंचा दर्शवत असताना स्वेअर चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली गेली आणि सकाळच्या सत्रापासून या गोलंदाजाने प्रभावित केले. 30 जरा वेग आहे आणि त्याचा वेगाचा पुरेवर फायदा घेत असताना अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवत गोलंदाजी. यावेळेस पंचांकडे मांग केली गेली लाऊड अपील नक्कीच होती परंतु पंचांनी दर्शविले गेले बॅट कट आहे परंतु चेंडूची सांगता निर्धाव स्वरूपात झाली आहे. एक षटकाच्या अखेरीस धावा जर आपण तपासून बघितल्या तर धावसंख्या जाऊन विसवली गेली आहे 6 आकड्यावरती. 1 बाद 6 अशी स्थिती. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हिरवा हिमाय भोगलेपाडा या संघाची. इथून आतापर्यंत तुल्यबल सामना बघतोय. पहिल्या षटक जर संपुष्टात आल्यानंतर त्या ठिकाणी धावा जमवल्या गेल्यात 6.
इथून चेंडू लगेच वर फुटत चेंडू त्यावरती त्रिगुणी फलंदाजाने चांगला फटका मारलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस हरणाचा वेग धारण करा प्रल्हादने 2 धावा पूर्ण केल्या. जीवाच्या आकांताने मात्र जी संघर्षाची लढाई आहे तो लढत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण इथून जो संघ पराभूत होणार आहे त्याला मात्र वर्षभराची वाट पाहावी लागेल. आणि ही स्पर्धा आज आपण बघतो गेली 36 वर्ष सुरळीतपणे चालू असलेली ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतात. आणि जर ही स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावी लागेल, कारण की अस्तित्वाची लढाई आहे. 1990 पासून सुरू झालेला प्रवास आस्था गाया सुरळीत सुरू आहे. इथून प्रथम चेंडू खाली आला, कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल, त्रिगुणचा खेळ लागलाय, पूर्ण विराम गॉन. इथून कुठेतरी कचाट्यामध्ये सापडला हिरवा हिमाई भोगलेपाडा संघ, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी होत्या अचूक टप्प्यावरती त्यावरती नियंत्रण मिळवू शकला नाहीये. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण आपण बघितलं तर आतापर्यंत राहिलं गेलं ते मात्र RCC सिरगाव संघाच्या माध्यमातून चांगली खेळी साकारतोय आतापर्यंत गोलंदाज आपल्या संघासाठी. तो स्विच हिटचा प्रयत्न पंचांकडे माग, यस द फिंगर इज गॉन, अंपायर नाव बिग विकेट डाऊन. गोल्डन डकचा शिकार होत असताना जितू येतो बॅक टू द आउट गॉन. चांगला फटका निखिलच्या बॅटमधून आला यावेळेस. त्या ठिकाणी प्रथम चेंडूचा फील्ड करतोय तद्वार एकच धाब्यावरती समाधान मानलं जात आहे, कारण जितूला काहीच गरज नव्हती अल्टिमेटली शॉट खेळण्याची. आणि स्विच हिटचा प्रयत्न केला गेला, गोलंदाजाला रेड केलं नव्हतं, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते हे सुद्धा बघितलं नाही. त्या ठिकाणी स्विच हिटचा प्रयत्न राहिला गेला. LBW अर्थातच प्लंपमध्ये पकडले गेले, पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांनी तिकडे बाद घोषित केला गेला. त्या कारणाचं थोडंसं नाराज करतोय. इथून पुन्हा एकदा उंचावर पाण्याचा प्रयत्न राहिला गेला. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा झाली आहे. इथून निर्धाव चेंडू खूप येत आहेत, ते करण्याचा धाबा काही जमवू शकत नाहीये हिरवा हिमाय भोगले पडा संघ. आतापर्यंत धाबा जर बघितला तर जाऊन पोहोचले गेले 9 आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना अप्रतिम घुटना टेक बैठक शॉट सरळ आउट ऑफ द पार्क स्क्वेअर लीग रिजन मध्ये आलाय षटकारचा. षटक घेऊन प्रथम गोलंदाजी मार्ग वरती
धावसंख्या जरा आपण बघितली गेली जाऊन पोहोचली गेली 15 आकड्यावरती 7ची सरासरी नक्कीच गाठली गेली. इथून 25 धावा करणं खूप गरजेचं असेल ते म्हणजेच भोगलेपाडा संघाला, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॉलिंग लाईन आहे. त्या कारणाचा 25 धावा करणं खूप गरजेचं असेल. यावेळेस मिस्टाईम स्ट्रोक नक्कीच स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू आलाय, चेंडूला फील्ड करतील तद्वार 2 धावा सहजरित्या पूर्ण. तर टिमी गावातील माझे क्रिकेटपटू विलास सुतार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मंचावरती महत्त्वपूर्ण वेळ देत असताना आपल्या गावाची जो संघ आहे त्याला मात्र पाठिंबा देण्यासाठी आज त्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली गेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांनी या मंचावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतोय. तर मॅच ऑन आहे, त्या ठिकाणी निखिल आपल्या संघासाठी धावा जमवतोय. धावसंख्या यावेळी 2 चेंडूवरती 2 धावा खर्च करत असताना 4 धावा मात्र जोडल्या गेल्या. यावेळी हलक्याशा हाताने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न राहिला गेला. तेच जरा वेगावर स्वार चेंडू पडल्यानंतर उसळे घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, चांगला चेंडू राहिला गेला. तिथून 2 चेंडूवरती सलग 4 धावा जमवण्यामध्ये यश आलं असलं तरी पुढच्या चेंडूवरती कमबॅक करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं. प्रथम या गोलंदाजाला यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी गलीमध्ये शतरक्षक जीवाच्या कांद्याने प्रयत्न करतात, चेंडूला रोखू शकणार नाही आहेत. इथून 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव सुद्धा नक्कीच थांबवलं जातं. इथून 2च धाव्यावर समाधान मानावं लागेल. नक्कीच प्रल्हाद जीवाच्या कांद्याने प्रयत्न करतोय, कारण या रेसमध्ये टिकून राहायचंय. जी अविरतपणे गेल्या 36 वर्षाची ही परंपरा जी लाभली गेली आहे त्या स्पर्धेच्या मानाच्या अभिमानाच्या या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठीचा संघर्ष. इथून लोअर पुट्टा चेंडू पुन्हा दिशा दिली गेली आहे. इथून निखिलला स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी सिद्ध करताना बघा मला 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला, धावचीची संधी परंतु नक्कीच हात हवेत, पंचांचा हात हवेत. तिसऱ्या धावेसाठी बाद या ठिकाणी होतोय प्रल्हाद, काहीच गरज नव्हती तिसऱ्या धावेची, कारण धावा येत होत्या. इथून शेवटच्या अंतिम षटकामध्ये हाणामारी करायला मिळाली असती प्रल्हाद या फलंदाजाला, परंतु यावेळेस सुसाईड स्वरूपात अर्थातच धावचीत स्वरूपात प्रल्हादला बाद व्हावं लागतंय. जीवाच्या त्याने प्रयत्न तर चांगले राहिले होते. 2 धावा पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या धावेसाठी परंतु अचूक फेकी त्या कारणाचं बाद व्हावं लागतंय. प्रल्हादला यावं लागतं बॅक टू द डगआउट. धावसंख्या जर आपण बघितल्या तर जाऊन पोहोचल्यात 23 आकड्यावरती. इथून धावसंख्या एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेपली गेली आहे. त्या ठिकाणी चेंडू जर आपण बघितले तर झालेत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या षटकातील. जे तर इथून मनोज ओरडे गेले तर मैदानाच्या आतमध्ये चांगलं गरज असेल इथून धावांची, कारण शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. प्रथम या युवा टॅलेंटच्या गोलंदाजीमधील शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 5 चेंडू डिलिव्हर झाल्यात. त्या 5 चेंडूच्या समाप्तीखेरीज तेव्हा जर आपण तपासून मिळाला जाऊन पोहोचलेले 23 आकड्यावरती. त्यामुळे चांगला चेंडू, तितका चांगला प्रहार, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावलात की जर रोखून ठेवलं जातं. इथून निखिल थांबून ठेवतो, एकच धावेवरती समाधान मानलं जातं. 3 षटकाच्या अखेरीस अर्थातच 18 चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर हिरवा हिमाय भोगलेपाडा संघ जाऊन पोहोचलेल्या 24 आकड्यावरती. 8ची सरासरी इथून गाठली गेली आहे. इथून 10 ते 15 धावा जर जमवतोय तर एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेपेल, कारण हे संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि त्या ठिकाणी संध्याकाळचं सत्र म्हटलं गेलं तर दमट वातावरण आहे. इथून 30 धावा सुद्धा खूप झाल्यात, परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी असेल फलंदाजी असेल त्याच्यावरती निर्भर करणार आहे किती धावा आपण बनवल्या जात आहेत आणि किती धावा रोखण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो राहणार आहे.
इथून मॅच ऑन झाली आहे. तिथून शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दीपक हा आलाय. तर ऑन स्ट्राईक वरती मनोज. त्यामुळे चांगला फटका मिस टाइम स्ट्रोक आहे. अंगणच्या दिशेने चेंडू आलाय. तद्वर एकच धाव पूर्ण होणार आहे. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावताना जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. अजून 5 चेंडू शिल्लक असतील. या 5 चेंडूंमध्ये एखादा षटकार चौकार येतोय. इथून 8 ते 10 धावा येत आहेत. तर चांगली नक्कीच बॅक बॅटल बघायला मिळेल. तर या सामन्यामधून जो संघ विजयी होणार आहे तो मात्र क्वालिफाय सामना खेळण्यासाठी आपलं नाव नोंदवलं जाणार आहे. तर फुल टॉस चेंडू त्यावर आक्रमण चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावलेत. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि म्हणून हे दर्शवून दिलं येणाऱ्या 5 चेंडूमध्ये तुला अशीच खेळी करायची आहे. 5 ते 10 धावा जमवायच्यात. इथून जर एखादा चुकीचा चेंडू हाताळला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून तर त्याला कन्वर्ट करायचे 4 किंवा 6 धावांमध्ये. ही प्लॅनिंग ही स्ट्रॅटर्जीज आखल्या गेल्यात भोलेवाडा संघाच्या माध्यमातून. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला गेला. यष्टीरक्षक स्वतः आलेत. एक सोपा झेल त्या ठिकाणी कॅरी केले गेले आणि फलंदाज ठरला फेल. निखिल होते बॅक टू द डग आउट गॉन. इथून चांगला चेंडू सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि इथून सॅक्रिफाईस केलं जात आहे. म्हणून मात्र स्ट्राईक वरती आलाय. स्वतःकडे स्ट्राईक घेतली गेली आहे. चेंडू आतू शिल्लक असेल बघितलं गेलं तर 2. या 2 चेंडूंवर किती धावा जमेल मनोज आपल्या संघासाठी. तर शॉर्ट पिच चेंडू त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव्यावरती समाधान मानलं जाणार आहे. इथून स्ट्राईक ठेवूनही काही घडलं नाही. इथून 2 ते 4 धावा अन्यथा षटकार चौकार मारणं खूप गरजेचं असेल. धावा तर बघितलं तर या एका धावेने पोहोचले गेले 28 या आकड्यावरती. इथून जर 1 ते 2 धावा आल्या चौकार षटकार आला तर एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेपेल म्हणजेच हिरवा हिमाय भोगलेपाडा संघ. इथून चांगला फटका आहे. स्वतःच्या फॉलोअरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती परंतु एकच धाव्यावरती समाधान मानावं लागणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती 4 षटकाच्या अखेरीस हिरवा हिमाय भोगलेपाडा संघ 29 धावांपर्यंत बदल मारली गेली आणि 30 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जात आहे RC सेरगाव या संघासमोर. यापुढे होणारा सामना असेल जयशंभू टेंबी सी विरोधात अष्टविनायक वडरे. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी 29 धावा झाल्या 30 धावांचं आव्हान.
जयशंभू टीम बी सी कर्णधार संघाचा कर्णधार रोशन आपल्यापर्यंत पोहोचले गेलेत. नाणेफेकी केली जाणार आहे सायरस शिंगडे यांच्या माध्यमातून. आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये अष्टविनायक वडरी संघाचा कर्णधार इथून हा महत्वाचा सामना चालू आहे, कारण ह्या सामन्यामधून जो संघ विजयी होणार आहे तो मात्र सरळ क्वालिफाय सामन्यासाठी पदार्पण करणार आहे. त्या ठिकाणी मात्र आपलं नाव नोंदवणार आहे. कोणता संघ असेल तो मात्र आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय सामना खेळण्यासाठी आपलं नाव निश्चित करणार आहे. तर संजय आणि शुभम ही जोडी आपण बघतोय. तर पॉवर प्लेचा पहिली षटक घेऊन गोलंदाज हिरवा हिमा भोगलेपडा संघाच्या वादावरून प्रल्हाद हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला. त्या ठिकाणी संजय आणि शुभम ही जोडी आर सी सी सिरगाव अच संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. तर पहिला चेंडू आल्यास फुलटो चेंडू त्यावर आक्रमण क्षेत्ररक्षक संदीप धावत आहेत. नक्कीच चांगले प्रयत्न राहिले गेले आपल्या संघासाठी, धावा वाचवल्या गेल्या. तिथून डायरेक्ट फेकी जर झाली असती अचूक फेकी तर तिथून संजयला बाद व्हावं लागलं असतं. थॉमस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या 2 धावेने संघाचा स्वतःचं खातं उघडून स्कोरकार्डचं श्रीगणेश नक्कीच झालं. तर प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर जयशंभू टिंबी सी या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रण दिलं जात आहे, ते म्हणजे अष्टविनायक वडराई संघाला. तो चांगला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राहिला गेलाय, परंतु त्याला अयश आलं नाही. तिथून त्रिगुण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं नव्हतं, परंतु बॅकअप चांगलं होतं त्रिगुण यांचं. कारणास्तव मात्र एकच धाव मिळाली आहे. की जर आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रल्हादने चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर ती एकही धाव गेली नसती. इथून चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण बँक बॅलन्स कमी आहे. आणि म्हटलं तर की बँक बॅलन्स कमी असतो तेव्हा खर्च सुद्धा आपण जीव लावून तसाच करत असतो. यावेळेस चुकी झाली. इथून जर कॅचवरती ट्राय केली असती तर नक्कीच झेल परिपूर्ण होत, मात्र पहिला धक्का लागला असता. इथून तसं काही घडलं नाही. एकच धाव आले याही चेंडूवरती. धावसंख्या 1 ने फ्लाय होत असताना जाऊन विसावली गेली 4 या आकड्यावरती. नक्कीच आव्हान मोठं नाहीये, परंतु त्याचा पाठलाग करत असताना त्याला रोखण्यासाठीचा जो मानस केलाय गोलंदाजानं, प्रल्हाद या गोलंदाजानं, तो आतापर्यंत अद्भुत आहे. नक्कीच कौतुकास्पद इकॉनॉमी केलंय, कारण पॉवर प्लेचा षटक आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे चक्रव्यूह सजवलं गेलं त्याच अनुषंगाने गोलंदाजी राहिली जाते. यावेळेस का राब चेंडू, शॉर्ट पिच चेंडू त्यावर नक्कीच हात खोलण्यासाठी संधी दिली गेली. चेंडू सर 1 बाउन्स क्लिअर केलाय. शंकरनाथ करणारा संजयच्या बॅट मधून हा आलाय चौकार 4. इथून 4 धावसंख्या फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली गेली 8 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल प्रल्हाद या गोलंदाजाचा. स्विंग यावेळेस चेंडू हवेमध्ये. त्रिगुण मात्र फोकस करतात चेंडूवरती, तिथे कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल पहिला झटका बाद होतोय 8 या आकड्यावरती. संजयच्या रूपामध्ये लागला जातोय पहिला धक्का. आरसी सिरगाव अ या संघाला गॉन बॅक टू द
उरकाडावरती अशी स्थिती 1 बाद 8 धावा RCC सिरगाव या संघाची. इथून जास्त वेळ घ्यायचा नाही, टीम मीटिंग करायची नाही, प्लीज आपल्याला विनंती करतोय. तो पूर्ण एकदा पंचांकडे अपील केली गेली. या सॉफ्ट डिसमिसल एक बॅक टू बॅक दुसरा झटका लागला जातोय प्रथमच्या रूपात. RCC सिरगाव या संघाला शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट. इथून पूर्णपणे बॅकफुट वरती संघ बघायला मिळणार आहे यावेळेस. RCC सिरगाव बॅक टू दी डगआउट आले प्रथम फलंदाज. इथून नवीन फलंदाज लगेचच मैदानामध्ये जायचं. ज्या ठिकाणी समीकरण बदललं गेलं 30 धावांचा आव्हान असताना 8 धावा नक्की जमवण्यामध्ये यश आलंय. परंतु इथून चेंडू असलेले येणाऱ्या 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. समीकरण नक्कीच मोठं नाही आहे, परंतु त्याच्यासाठी जे रोखण्याचा अप्रतिमरित्या गोलंदाजी केली गेली या चूक टप्प्यावरती ती काबिलियत तारीफ आहे, ती कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने दखल घ्यावी असे गोलंदाजी राहील गेली. प्रल्हादच्या माध्यमातून चुकीचा चेंडू. तर प्लीज घाई करजा, असं टीम मीटिंग नाही आहे. कारण महत्त्वाचा सामना जरी तुमच्यासाठी असला तर तितकाच महत्त्वाचा वेळ सुद्धा आहे आपल्यासाठी. इथून पहिला चेंडू खराब चेंडू, त्यावरती आक्रमण. चेंडू मात्र अडला जातो त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, परंतु एका धावेवरती समाधान. इथून मागच्या मॅचचा हिरो ज्याने या सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेत 5 विकेट पूर्ण करत असताना आपल्या नावावरती नोंदवला गेला तोच गोलंदाज आपण बघतोय यावेळेस. गोलंदाज मार्कवरती महेश उराडे. पहिला चेंडू खराब हाताळला गेला, शॉर्ट पिच चेंडू, त्यावर स्विच हिट अप्रतिम बघायला मिळतात शुभमच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या व्यत्यय असतो त्या ठिकाणी चेंडू अडला गेला आणि एकच धाव्यावरती समाधान. इथून चेंज ऑफ द पेस, शतरक्षक आहेत चेंडूला फील्ड करतील, तद्वार एकच धाव्यावरती समाधान मानावं लागणार आहे. इथून चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु एकच धाव्यावरती समाधान मानलं जातं. नक्कीच चांगला फटका होता त्या ठिकाणी बघायला मिळाला होता, परंतु इथून चांगली गोलंदाजी हाताळणं खूप गरजेचं असेल. म्हणजे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, हा निर्णायक झेला असेल. इथून काय घडलं जातंय या चुक्यांना वाफे नसणार आहे. इथून जर विकेट आला असता तर पूर्णपणे मॅच मध्ये आले असते, पूर्णपणे बॅकफुट वरती पाठवण्यामध्ये यश आलं असतं. तसं काही घडलं नाहीये. इथून प्रत्येक संधीचं सोनं केलं जातं. आपण त्या आधीच्या सामन्यामध्ये बघितलं असेल, वेळी संघानं राहुलला संधी दिली, त्याने संधीचं सोनं केलं. तदनंतर मागच्या सामन्यामध्ये सुनीलला संधी मिळाली, त्या सुनीलने घाम फोडला होता समोरच्या संघाला. इथून कशा प्रकारे आपला फॉलो थ्रू मध्ये, यस, ही संधी अपॉर्च्युनिटी टर्निंग पॉइंट असणार आहे या सामन्याचं. नक्की आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मात्र डायरेक्ट हिट लागली गेली, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केला गेला आणि शुभमच्या खेळायला लागला पूर्ण विराम. गॉन बॅक टू दी डग आउट. इथून टीम मीटिंग करायची नाही, प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. महत्वाचा विकेट आपल्या नावावरती नोंदवत असताना महेश पुन्हा एकदा हिरो होण्याची संधी आहे. इथून लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि नक्कीच या ठिकाणी 5 प्लेयर्स एक साईडला लावले गेले. त्या कारणास्तव या ठिकाणी पंचाने दर्शविले नो चेंडू, लक्ष नव्हतं. चेंडू जरी चांगला टाकला असला तरी इथून मॅचला कलाटणी आली आहे. इथून 9+4 एकूण 5 धावा आमच्या स्कोर कार्ड वरती ऍड होतील. हा कुठेतरी बॅकफुट वरती नेणारा चेंडू टाकला गेलाय यांच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका, त्या ठिकाणी त्रिगुण आहेत. इथून जर चुकी झाली तर चुकीला माफी नसेल. इथून फ्री हिटचा चेंडू होता, तिथे चुकी झाली. 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेसाठी 2 धावा सहजरित्या पूर्ण. इथून मॅच मध्ये लक्ष नाहीये असं म्हणण्याचा वावग ठरणार नाहीये, कारण झेल उडाली होती परंतु फ्री हिटचा चेंडू होता. आता
धावसंख्या आपण बघतोय या ठिकाणी जाऊन विसावली गेली या 2 आकड्यानिशी धावसंख्या जाऊन विसावली गेली 19 या आकड्यावरती. इथून पूर्णपणे मॅच जर आली ती म्हणजेच आरसी सिरगाव अ या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच फेटाळून लावत आहे कारण उसळी जास्त राहिली या चेंडूला त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथून संदीप या गोलंदाजाला निर्धाव चेंडू हाताळणं खूप गरजेचं असेल कारण प्रेशर आहे आणि महत्वाचा सामना आहे. इथून जर बाद झाला तर वर्षभर वाट पाहावी लागेल. इथून पुन्हा एकदा स्वीट शीटचा प्रयत्न शतरक्षक आहे धावचीची संधी परंतु ती सुद्धा मिस झाली आहे. ही एक धाव आली याही चेंडूवरती धावसंख्या एकने फ्लाय होत असताना पुढे जाऊन स्थिरावली जाते 20 या आकड्यावरती. 2 चेंडू जर बघितले गेले तर 3 चेंडू डिलिव्हर झालेत. येणारे 9 चेंडू असतील आणि 9 चेंडूंमध्ये 10ची गरज कुठेतरी पंजा जो मिळाला त्यामध्ये मॅच मध्ये आलाय पूर्णपणे संघ आरसी सिरगाव अ. इथून एकच जावेवरती समाधान मानावं लागणार आहे. इथून संदीप कशा प्रकारे चेंडू हाताळणार स्विच शीट येस सक्सेसफुल झालाय. शतरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतील परंतु चेंडूला रोखू शकणार नाहीयेत. सरळा 1 बाउन्स क्लिअर केला जातोय. आलाय चौकार 4 विजयाच्या दिशेने हा नक्कीच चौकार वाटचाल करून देणार आहे. नक्कीच असं वाटत होतं एक वेळेस की महत्वाचे विकेट तंबूला गेले तंबूच्या आसऱ्याला जाऊन विसावलं गेले पवेलियनचा रस्ता मात्र दाखवलं गेले परंतु जयेश आला. तदनंतरची ही जी फटकेबाजी आहे ना अप्रतिम राहिली गेली आणि संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो करीत असताना यावेळेस विजयाच्या समेत नेऊन पाठवल्या. तर इथून चांगला फटका चेंडू पुन्हा एकदा गेला सीमारेषा जवळ चांगला क्षेत्ररक्षण राहिलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तद्वार धावसंख्या जर बघितली तर 5 धावा दर्शवायच्यात 3 या 3 धावा आल्यात या 3 धाव्यानिशी स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 28 या आकड्यावरती. इथून येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल विजयासाठी. इथून येणारे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 2 धावांची गरज 6 चेंडू 2 धावांची गरज असेल. इथून कोणता गोलंदाज असेल जो मात्र हा धावा रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी साकारू शकेल तर निखिलला प्रमोट केलं जातं. इथून येणारे चेंडू असतील 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 2 धावाची गरज. इथून यामधून जो संघ विजयी होणार आहे तो मात्र सरळ दाखल होणार आहे जो मात्र क्वालिफाय सामना खेळण्यासाठी. त्यामुळे स्लोवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. या चेंडूवर हलक्याशा हाताने प्लेसमेंट करत असताना एक धाव सहजरित्या पूर्ण. इथून सामना बरोबरी सुटला जातो. इथून जरा 5 चेंडू निर्धाव हाताळण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं तर नक्कीच सुपर ओव्हर बघायला मिळेल अन्यथा मात्र विजयश्री संपादन करेल. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे काही होऊ शकतं सामन्यामध्ये. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. निखिलच्या माध्यमातून खोलवर टप्प्याची लाईन मेंटेन केली गेली तिथे हलक्याशा हाताने मात्र प्लेसमेंट करून एक धाव घेण्याचा मानस नक्कीच राहिला गेला होता परंतु यावेळेस त्रिफळाचित केले जात आहे. दांडी गुल केली गेली फलंदाज नितेश यांची त्यांना पाठवलं गेले बॅक टू दी डगआउट.
इथून नवीन फलंदाज गेलेत मैदानाच्या आतमध्ये अक्षय. इथून उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये एक धावेची गरज असेल. इथून चांगला फटका, नक्कीच विजयाचा संगणनाद करणारा हा आलाय चौकार अक्षयच्या बॅट मधून. इथून विजयी झाला आरसी सिरगाव अ संघ आणि त्याने मात्र प्रवेश मिळवला क्वालिफायर सामन्यासाठी. इथून पराभूत झाला हिरवा हिमाय भोलेपाड संघ. चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली गेली होती अचूक टप्प्यावर नियंत्रण मिळवत असताना, मात्र पुनश्च मॅचमध्ये आणून दिलं होतं महेश या गोलंदाजानं, परंतु कुठेतरी चुका घडल्या गेल्या आणि त्या करण्याचा पराभूत व्हावं लागलं. तू लगेच हँडशेक करून घ्यायचं. यापुढे होणारा सामना असेल जयशंभू